हॅलो गाईज, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी आहे दापोलीमध्ये आणि दापोलीमधल्या केशवराज मंदिरात आम्ही जायचं ठरवलं आहे. खूप दिवसापासून जायची इच्छा होती. तिथला तो प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे आज संडे मिळालेला आहे आम्हाला आणि दिवस पण अगदी छान आहे, पाऊस पण कमी आहे, त्यामुळे आम्ही जायचं आज ठरवलं आहे. मी आणि माझी मैत्रीण दोघं जातोय. तर आता आम्ही निघालोय, तर चला. त्या दिवशी ऊन खूप होतं म्हणून स्कार्फ बांधला आणि आम्ही निघालो. दापोलीपासून केशवराज मंदिर हे अवघ्या 6.5 किलोमीटर अंतर इतकंच आहे आणि मंदिरापर्यंत जायला रिक्षा आणि एस टी सुद्धा उपलब्ध आहेत. इथून जाताना आम्हाला भलं मोठं असलेलं आझाद मैदान देखील दिसतं. इथे नेहमी कोणते ना कोणते गेम हे चालूच असतात. पुढे गेलो आणि आम्हाला लागला तो केळुस्कर नाका आणि इथेच छत्रपती शिवरायांची अश्वारूढ अशी असलेली मूर्ती आम्हाला दिसली. ते पाहून खूप सुंदर वाटलं आणि आम्ही आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. इथे रोडवरूनच आपल्याला एक छोटीशी कमान दिसेल, तिथूनच आत जायचं. हा रस्ता जास्त रुंद नाही आहे, त्यामुळे गाडी थोडी हळूच चालवायला लागते. पुढे गेल्यावर एका बाजूने सुंदर अशी पर्वतरांग आपल्याला दिसेल. पावसाळा चालू झाल्याने सर्वत्र असं हिरवगार झालेलं होतं आणि आता पायी चालण्याची वेळ आलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे गाडी पार्क करावी लागते आणि पुढे पायी चालत जावं लागतं. 15 मिनटं तरी जाण्यास लागतातच. त्यामुळे आम्ही चालण्यास सुरुवात केली आणि मंदिरात जाण्यासाठी पायवाट आहे. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे तुम्ही न चुकता बरोबर वाटेने जाऊ शकता. नंतर पुढे जाऊन आपल्याला एक ब्रिज दिसेल. त्या दिवशी थोडा पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळे इथे मस्त नदीला असं पाणी आलेलं होतं. त्यामुळे तिथून ते बघण्यास खूप भारी वाटत होतं. ब्रिज क्रॉस करून झाला की आपल्याला पुढे घाटी दिसेल. घाटी खूप मोठी आहे, चढताना जरा हळूहळू चला. आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहोत. तर चला मंदिरात जाऊया, तिथलं दर्शन घेऊया आणि तिथला सुंदर दृश्य देखील आपण बघूयात. आत गेल्यावर आपल्याला खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येईल. इथे असं गायमुख आहे आणि तिथून 12ही महिने पाणी वाहत असतं आणि इथे लहानसा असं तलाव आहे जिथे हे पाणी साठतं. पण त्या दिवशी पाऊस थोडा कमी पडलेला, त्यामुळे तिथे पाणी देत साठलं नव्हतं. पावसाचे दिवस होते, त्यामुळे पाणी अगदी गारगार होतं. ते थोडं घेतलं, पायावर पाय धुतले, नंतर केशव तीर्थ म्हणून ते प्याले सुद्धा आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करताच नजरेस पडली ती श्री लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज यांची मूर्ती. मूर्तीचे कोरीव काम हे अगदी सुबक आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे आणि 3.5 फूट इतकी याची उंची आहे. शंख, चक्र, पद्म, गदा अशी आयुधे असलेली ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर पुरातन काळातले आहे. याचे बांधकाम हे पांडवकालीन आहे आणि हे भगवान श्री विष्णूंचे जागृत असे देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या मंदिराचे बांधकाम हे 5 पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे. मंदिराच्या सभा मंडपात विष्णू वंदना, विष्णूंचे मंत्र असे बोर्ड लावलेले आहेत. ते तुम्ही इथे येऊन वाचू शकता. तसेच या मंदिराच्या एका बाजूला या मंदिराची माहिती लिहिलेली आहे. या मंदिरात महिन्यातून 2 उत्सव साजरे केले जातात. ते म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी. या मंदिराच्या परिसरातच गणपती बाप्पांचे देखील मंदिर आहे. सध्या त्या मंदिराचे काम चालू आहे. असे हे मंदिर गर्द झाडीत वसलेले आहे. तेथून हा निर्मळ झरा नेहमीच वाहत असतो. चारी बाजूने झाडीमध्ये वसलेले हे छोटेसे मंदिर बघायला खूप सुंदर वाटते आणि तेथे शांतता मनाला प्रसन्न करते. मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर हे मंदिर आहे ते पांडवकालीन आहे. 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे आणि हे सुमारे 5000 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. म्हणजे एवढ्या वर्ष झालेली आहेत आणि हे मंदिर अजून एवढे छान आहे.
हे इथलं प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे इथे माणसांचं येणं जाणं असतंच आणि इथे वर्षातून 2दा उत्सव साजरे होतात. तर तुम्ही कधी उत्सवाला आलात तर इथे नक्की या.